बांगलादेशात पुन्हा सत्तापालट. मोहम्मद युनूस यांची उलट गिनती सुरू. बांगलादेशात येणार लष्करी राजवट. अंतर्गत यादवीनं बांगलादेश बेचिराग झाला आणि लष्करानं शेख हसीनांची हत्या उलटून टाकत मोहम्मद युनूस यांना काळजीवाहू पंतप्रधान बनवलं. मात्र अवघ्या 9 महिन्यातच बांगलादेशात पुन्हा असंतोषाची ठिणगी पडली. कट्टरपंथीय पंतप्रधान मोहम्मद युनूस आणि लष्कर प्रमुख वकार उज जमान यांच्यात संघर्ष पेटलाय. त्यामुळे बांगलादेशात पुन्हा एकदा सत्ता पालटाचे वारे वाहू लागले. तर लष्कर प्रमुखांनी थेट सैन्याची तातडीची बैठक बोलावली. त्याची नेमकी कारणं काय आहेत ते पाहू. शेख हसीनांच्या राजीनाम्यानंतर बांगलादेशात निवडणूक नाही. लष्कर प्रमुखांकडून तातडीनं निवडणूक घेण्याची मागणी. युनूस यांच्या कमकुवत सरकारमुळे बांगलादेशात परदेशी शक्तींचा हस्तक्षेप. मोहम्मद युनूस विदेशी शक्तींच्या हातचे बाहुले बनल्याचा सेनेचा आरोप. स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांना देण्यात येणाऱ्या आरक्षणावरून सुरू झालेले आंदोलन बांगलादेशात अंतर्गत यादवीपर्यंत पोहोचलं. त्यामुळेच शेख हसीनांना राजीनामा द्यावा लागला. तर त्यानंतर नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनूस यांना बांगलादेशचं कार्यकारी पंतप्रधान बनवण्यात आलं. मात्र कट्टरपंथीय मोहम्मद युनूस यांच्या काळात अल्पसंख्याकांवर होणारे अत्याचार आणि लष्करी सैन्यात फुटीची चर्चा यामुळे बांगलादेशात पुन्हा यादवीची शक्यता निर्माण झाली. एवढंच नाही तर निवडणूक न घेता युनूस यांनीही लष्करात फुटीची रणनीती आखली. लेफ्टनंट जनरल फैजूर रहमान सोबत गुप्त बैठक घेतली. फैजूर रहमान यांना आर्मीची बनवण्याची योजना. निवडणूक पुढे ढकलण्याची युनूस यांची रणनीती. एकीकडे भारत आणि अमेरिकेसोबत बांगलादेशचे संबंध बिघडण्याचा आरोप युनूस यांच्यावर आहे. तर दुसरीकडे बांगलादेशचे शेख हसीना आणि खालिद जिया यांच्या पक्षाला एकत्र आणत देशात निवडणूक घेण्याची लष्कराची मागणी आहे. मात्र याच मागणीकडे मोहम्मद युनूस दुर्लक्ष करतायत. त्यामुळे लष्कर प्रमुख वकार उज जमान यांनी बोलावलेली तातडीची बैठक युनूस यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे का? आणि लष्कर प्रमुखांच्या संतापामुळे बांगलादेशात पुन्हा सत्तापालट होणार का? याकडे जगाचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.